Yes. Go ahead. नमस्कार मंडळींनो, माझं नाव विनायक साठे. मी ऑन्टरप्रिनर म्हणजे उद्योजक, टेक्नॉलॉजिस्ट, तंत्रज्ञ आणि मेंटर आणि ॲडवायझर आहे. हा प्रामुख्याने माझ्या 3 गोष्टीवर मी काम करतो. माझं मिशन आहे सेकंड इनिंग्स ऑफ माय लाईफमध्ये की ब्रिंगिंग इनोव्हेशन, ट्रान्सफॉर्मेशन अँड हार्मनी फॉर ग्रेटर गुड ऑफ एव्हरीवन. तर मी इनोव्हेशन सेक्टरमध्ये मी नवीन न्यू ऑन्टरप्रिनर्स, बडिंग ऑन्टरप्रिनर्सना मी त्यांना मार्गदर्शन करतो. त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये उभा करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात, या फंडिंग असू देत किंवा मार्केट असू दे किंवा ऑपरेशन्सचे असू दे किंवा इनोव्हेशन, IP प्रोटेक्शन असू दे, तर या सगळ्यांमध्ये मी मदत करतो. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मी बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन आणि ह्युमन ट्रान्सफॉर्मेशन. मी स्वतः योगा टीचर आहे, प्राणिक हिलिंग आहे, लाईफ कोच आहे आणि ॲस्ट्रोलॉजर पण आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी स्पोर्ट्समन आहे. आय हॅव प्लेड स्टेट लेव्हल बास्केटबॉल. तर या सगळ्या ज्या माझा एक्सपिरियन्स आहे, की US मधला माझा अनुभव 25 वर्ष, 20 वर्ष मी US मध्ये होतो. 4 स्टार्टअपमध्ये काम केलेलं आहे. मायक्रोसॉफ्ट, जनरल इलेक्ट्रिक, AT&T, Visa, बँकिंग फायनान्शियल सेक्टरमध्ये कॅपिटल वन आणि हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये आणि रिटेलमध्ये आणि मायक्रोसॉफ्टमध्ये असताना मी ग्लोबल HP अकाउंट सांभाळलेलं आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये HPचे जे काही HPचे डिफरंट सबसिडीज आहेत त्यांचे बिझनेसेस सांभाळले आहेत. आणि माझं ट्रान्सफॉर्मेटिव्ह आणि एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीमध्ये हातखंड आहे. मी AI, बिग डेटा अॅनालिटिक्स, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, IoT, क्लाउड या एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग मार्केटिंगसाठी कसा करता येईल मार्कटेकमध्ये, त्याचा फिनटेकमध्ये कसा करता येईल, त्याचा हेल्थ टेकमध्ये कसा करता येईल, याचा सगळा मला अनुभव आहे. तर आयडिया टू कन्सेप्शन टू ॲक्च्युअली इम्पॅक्ट, फ्रॉम आयडिया टू हाऊ यू क्रिएट द इम्पॅक्ट, याच्यासाठी जे काही लागणारे म्हणजे नॉलेज आहे, स्किल्स आहे, ॲबिलिटीज आहेत आणि एक कॉन्फिडन्स हा फार महत्त्वाचा आहे. तो कॉन्फिडन्स कसा निर्माण करायचा व्यक्तीमध्ये आणि व्यक्तीमध्ये फरक असतो आणि त्यांची राईट टॅलेंट आणि राईट स्किल्स ह्या राईट प्रॉब्लेमसाठी अप्लाय कसे करायचे, त्यासाठी टीम बिल्डिंग कसं करायचं, हाय परफॉर्मन्स टीम्स कशा तयार करायच्या, याच्यावर मी काम करतो. आपल्या सगळ्यांना भेटून मला फार आनंद होतोय आणि माझ्या काही अनुभवाचा अगदी खारीचा जरी वाटा तुम्हालासाठी दिला आणि तुमचं काही त्याच्यामुळे चांगलं झालं तर मला फार समाधान होईल. आणि माझ्या देशाचा मी हा ऋणी आहे. या देशात जन्मलो मी, त्या देशातल्या लोकांसाठी काही करावं. जरी मी अमेरिकेचा असलो, 20 सिटिझन असलो, तरी मी भारतामध्ये दरवर्षी येत असतो. आता मी गेले 6-7 वर्षापासून इथे आहे. तर इथे असताना तर माझ्या असं मला खूप चांगले लोक मिळाले. मनाने, प्रेमाने मला त्यांनी खूप प्रेम दिलं आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि विशेषतः स्त्रियांचा उद्धार. कारण स्त्री माता जननी आहे. एका स्त्रीला आपण बदललं, तर तिच्यापासून त्याचे पूर्ण कुटुंब आणि समाज बदलू शकतो, याचा माझा पूर्ण विश्वास आहे. तर आपले संस्कार, संस्कृती, आपले विचार आणि आपली जी चिकाटी, आपले परिश्रम याच्यामुळे माणूस आपल्याला अशा ध्येयाकडे निश्चित जाऊ शकतो आणि आपल्या स्वप्नांपूर्ती आणू शकतो. तर स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना जे काही हा जो प्रोग्राम गरजे मराठींनी केला आहे, ईच वुमन चॅम्पियन, हा खरोखरच मला कौतुक करावं असं वाटतं आनंद गानूंचं. कारण त्यांनी हा जो विषय निवडलाय, हा माझा सुद्धा अगदी हृदयाचा विषय आहे आणि याच्यामधून आपल्या नक्कीच क्रांतिकारी आपल्याला कार्य करता येईल असं मला वाटतं. तर मी या प्रोग्राममध्ये जोडले गेलेलो आहे. याच्यामध्ये असणारे जे काही म्हणजे वुमन्स ईच वुमनसाठी जे लागणारे जे काही मदत आहेत वेगवेगळ्या विषयावर, त्या सगळ्या विषयामध्ये म्हणजे मी आता सांगितलं की तुमची आयडिया असेल, त्या आयडियावर कसं काम करायचं, नंतर तुम्हाला टीम कशी उभी करायची, फंडिंग कुठून आणायचं, नंतर तुम्हाला आलेल्या अडचणी नेटवर्किंग कसं करायचं, तुम्हाला निगोशिएशन करायचं, इन्फ्लुएन्स कसा करायचा, आपलं मार्केट वर्ल्ड मार्केटमध्ये कसं प्रॉडक्ट आणायचं किंवा सर्व्हिस आणायच्या आणि गाव पातळीवर खेड्यापाड्यात आपल्याला असलेले जे क्राफ्टमनशिप आहेत, जे स्किल्स आहेत आणि आपल्याला असलेलं नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे त्याचा वापर म्हणजे शेतीमालापासून बनवणारे उद्योग असू देत किंवा आपण भरतकाम, विणकाम आपल्या स्किल्सवरनं क्राफ्टिंग केलेलं असू दे किंवा आपल्या नाविन्यपूर्ण आपल्याकडे जे क्रिएटिव्हिटी आहे, त्या क्रिएटिव्हिटीला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर कसं आणायचं आणि त्याच्यावरून आपल्याला उत्पन्न कसं करायचं, तयार करायचं आणि त्याच्याने आपण ते आपल्या देशाचे जे युनिक प्रॉडक्ट्स आहेत हे जगापुढे आणून आपण त्याच्यामुळे
आपल्या देशाचंच नाही, पण आपल्याबरोबर असणाऱ्या सगळ्या शेतकरी बांधवांचं, गरीब बांधवांचा तो उद्धार करू शकतो, असा मला विश्वास आहे. तर भेटूयात आपण जेव्हा आपली फर्स्ट कोव्हर्ट मीटिंग होईल आणि जे काही प्रोग्राम होतील, तेव्हा मी निश्चितच आपल्याला भेटेन आणि आपल्या प्रत्यक्ष समोरासमोर आपण चांगला संवाद होईल आणि आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. थँक यू संजय साहेब. थँक त्यांनी हां. आपल्याला इव्हन आपण जो 2 दिवसाचा बूट कॅम्प घेणार आहोत, त्याचे त्यांनी आपलं अनुदान द्यायचं म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपन्सीचं कबूल केलंय. हां, हां. प्रत्येक विषयामध्ये त्यांची एक्सपर्टीज आहे. सो हं. साठे साहेबांचा, विनायक साठेंचा आपल्याला या प्रोग्राममध्ये खरोखर मोठा उपयोग होणार आहे. त्यांनी हं. MIT, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी बरोबर पण काम केलेलं आहे. सो सर हं. तुम्ही येऊन यू आर ब्रिंगिंग ग्रेट व्हॅल्यू टू अवर इनिशिएटिव्ह. आपण हे हं. निश्चित करू. आपला पुढला इन पर्सन भेटायची एकदा मीटिंग ठरली आणि 22 तारखेची आपली जी ऑनलाईन मीटिंग आहे, त्या हां, मीटिंगमध्ये हां. आपण सगळे भेटूच आणि आपण हो, हो. हा प्रोग्राम पुढे नेऊ. त्यात धन्यवाद. अतिशय धन्यवाद. धन्यवाद. हो, धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.